अग्निहोत्री कुटुंबाचे मुख्य घर एका प्रसिद्ध भारतीय गँगचा लीडर विजय अग्निहोत्री यांच्या नियंत्रणाखाली आहे. या क्रूर टोळी प्रमुखाचा प्रचंड दरारा आहे. तो केवळ भारतातील सर्वात प्रभावशाली कुटुंब प्रमुखच नाही, तर जगभरातील अनेक कायदेशीर आणि बेकायदेशीर उद्योगांचा मालक देखील आहे. यामुळे अग्निहोत्री कुटुंबाची शक्ती कल्पनेच्या पलीकडे आहे आणि त्यांची पोहोच अफाट आहे. तो गुन्हेगारी जगाचा एक क्रूर पशु आणि टोळी साम्राज्याचा राजा मानला जातो. मात्र अशा माणसाने एका सामान्य वाटणाऱ्या भारतीय मुलीशी लग्न करावे अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. नेहा एक प्रसिद्ध अभिनेत्री एका नामांकित दागिन्यांच्या ब्रँडच्या उद्घाटनासाठी तिथे पोहोचली होती. दिसायला शांत आणि साधी असली तरी तिचा स्वभाव थोडा गर्विष्ठ आणि इतरांशी लवकर न मिसळणारा होता. पण तिचे सौंदर्य कोणालाही खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे होते, ज्याने त्यावेळच्या या तरुण गँग लीडरलाही आकर्षित केले. अनेक चढ उतारांनंतर अखेर त्यांचे लग्न झाले आणि त्यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना 2 मुले झाली. त्यांचा मोठा मुलगा कबीर अग्निहोत्री याच्या जन्मानंतर 2 वर्षांनी त्यांना दुसरा मुलगा झाला, ज्याचे नाव रोहन अग्निहोत्री ठेवण्यात आले. कठोर प्रशिक्षणाखाली ते भविष्यातील शक्तिशाली गँग सदस्य म्हणून घडतील अशी अपेक्षा होती. पण त्याच वेळी त्यांना आई वडिलांचे भरभरून प्रेमही मिळत होते. दोन्ही भावांमध्ये खूप घट्ट नाते होते आणि ते एकमेकांवर जगातील कोणाहीपेक्षा जास्त विश्वास ठेवत असत. मात्र बाहेरून पाहणाऱ्यांसाठी जे एक परिपूर्ण कुटुंब होते, त्या दोन्ही मुलांमधील वेगळेपण फक्त कुटुंबातील सदस्यांनाच ठाऊक होते. रोहन, तुला पुन्हा जखम कशी झाली? 17 वर्षांच्या कबीरने कपाळावर आठ्या घालत आपल्या भावाकडे पाहिले. रोहनचे ओठ फाटले होते. डोळ्याच्या कोपऱ्यात एक मोठी जखम होती. त्याचे कपडे विस्कटलेले होते आणि त्याचे केस अस्ताव्यस्त झाले होते. पण तरीही त्याचे डोळे उत्साहाने चमकत होते आणि चेहऱ्यावर एक असे हास्य होते, जणू एखादे मूल खेळून आल्यावर आनंदी असते. दादा, काळजी नको करू. जर मला जखम झाली असेल तर समोरच्याची अवस्था माझ्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट असेल. आपल्या जखमेची पर्वा न करता रोहन अधिकच आनंदाने हसला. पण तुला जखम न करून घेताही तिथून बाहेर पडता आले असते ना? कबीरने वैतागून विचारले. त्याला भाऊ भांडण करतो याचे वाईट वाटत नव्हते, तर त्याने स्वतःला दुखापत करून घेतली होती याचे वाईट वाटत होते. रक्त सांडल्याशिवाय मजाच येत नाही रे. पण आईला वाईट वाटेल. दादाच्या या शब्दांनी रोहनच्या चेहऱ्यावरचे हसू क्षणात गायब झाले. तो उत्साहाच्या भरात हे पूर्णपणे विसरला होता की कुटुंबातील एकमेव स्त्री, त्याची आई, किती काळजीत पडेल. या कुटुंबात मुलांना त्यांच्या शक्तिशाली गँगस्टर वडिलांची जितकी भीती वाटत नाही, तितकी आईची वाटते. तिने थोडं जरी दुःख व्यक्त केलं तरी हे तिघेही, वडील आणि दोन्ही मुलं, लगेच शरणागती पत्करतात. गेल्या वेळी जेव्हा रोहन एका भांडणातून गंभीर जखमी होऊन घरी आला होता, तेव्हा त्याची आई भीतीने रडली होती. तिच्या त्या एका थेंबाने रोहनला वर्षभर अपराधीपणाची जाणीव करून दिली होती. त्याने सुस्कारा सोडला आणि आपली जखम कशी लपवता येईल याचा विचार करू लागला. पण तो काही करण्याआधीच दरवाजा उघडला गेला. कबीरने त्याच्याकडे उपरोधिक नजरेने पाहिले. मोठ्या मुलाचा म्हणजेच कबीरचा स्वभाव थोडा वेगळा होता. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडत नसे. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त तो कोणालाही त्याच्या जवळ येऊ देत नसे. जणू त्याने संपूर्ण जगासाठी स्वतःचे दरवाजे बंद केले होते. दुसरीकडे धाकटा मुलगा रोहन हा अत्यंत उतावळा आणि क्रूर स्वभावाचा होता. जणू वडिलांचे सर्व गुण त्याच्यात उतरले होते. विशेषतः जेव्हा त्याच्या कुटुंबाचा विषय निघे, तेव्हा त्याचा राग अत्यंत भयानक असे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असल्याने लोकांना त्याच्या या स्वभावाची कल्पना येत नसे. रोहनने एक सुस्कारा सोडला आणि आईला सामोरे जाण्याची तयारी करत तो आपल्या भावाच्या मागे दारात उभ्या असलेल्या आलिशान काळ्या गाडीकडे गेला. काही क्षणांतच एक उंच, देखणी आणि खानदानी स्त्री गाडीतून बाहेर पडली. मात्र आपल्या मुलाला पाहताच तिचा शांत चेहरा काळजीने व्याकुळ झाला. रोहन, तुला लागलंय का? हे कसं झालं? छोटासा अपघात होता आई. काळजी नको करू. रोहनने दबल्या आवाजात उत्तर दिले आणि आईला मिठी मारून विषयाला बलक देण्याचा प्रयत्न केला. तुझी माहेरची सहल कशी झाली? मजा आली का? मला तुझी खूप आठवण येत होती. विषय बदलू नकोस, नेहाने कपाळावर आठी घालत म्हटले. पण तरीही तिने आपल्या मुलाला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आईला माहीत आहे की मुलं कधी कधी रागीट वागतात,
पण स्वतःला तरी इजा करून घेऊ नकोस, समजलं? सॉरी आई. रोहन फक्त हळू आवाजात माफी मागू शकला. त्याने पाहिले की कबीर त्याची मस्करी करत आहे. तेव्हा त्याने दातओठ खात कबीरला डोळ्यांनीच इशारा केला की आईला सांभाळून घे, जेणेकरून ती रडणार नाही. बदल्यात काय मिळेल? कबीरने भुवया उंचावून विचारले. नाईक लेटेस्ट शूज. रोहन हताशपणे पुटपुटला. कालच त्याने नवीन शूजबद्दल चर्चा केली होती आणि स्वतःला ते हवे असूनही रोहनने कबीरला ते देण्याचे मान्य केले. आई, तू नुकतीच प्रवासातून आली आहेस, आधी विश्रांती घे. कबीर थोडं हसून पुढे आला आणि त्याने नैसर्गिकरित्या विषय बदलला. तुझं काही सामान असेल तर मी मदत करू का? नको कबीर, अंगरक्षक बघतील ते. नेहा आपल्या मोठ्या मुलाकडे वळली आणि तिला अचानक काहीतरी आठवले. अरे, मी तर ओळख करून द्यायला विसरलेच. मोहित, इकडे ये. ते अनोळखी नाव ऐकताच दोन्ही भाऊ क्षणभर तबकले. नेहाने मागे वळून गाडीच्या दिशेने हात केला आणि कोणाला तरी बाहेर येण्याचा इशारा केला. गाडीचा दरवाजा उघडून एक सडपातळ आकृती बाहेर येताना पाहून दोघांनीही आपल्या नजरा तिथे खिळवल्या. बाहेर आलेला मुलगा, ज्याचे केस आणि डोळे काळेभोर होते. तो शरीरयष्टीने बारीक आणि लहान होता. अंगात सैलसर काळा लांब बाह्यांचा टी शर्ट आणि पॅन्ट असल्यामुळे तो अधिकच हळकुडा वाटत होता. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होता तो त्याचा चेहरा, जो कोणत्याही भावनेशिवाय एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखा शांत होता. हा मोहित. आजपासून तो कबीर आणि रोहनचा नवीन भाऊ असेल. नेहाने जवळ जाऊन त्या मुलाच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि हसत म्हणाली. मोहित आणि रोहन एकाच वयाचे आहेत. तुमची मैत्री चांगली जमेल. कबीर, तू त्याची नीट काळजी घे. कबीरने लगेच कपाळावर आठ्या घातल्या. तो स्पष्टपणे नाराज दिसत होता. दुसरीकडे रोहनचे डोळे आश्चर्याने विस्पारले होते. इतका लहान, माझ्याच वयाचा, आणि आम्ही मित्र बनायचं? रोहन स्वतःशीच पुटपुटला. आई, हा कुठून आलाय? कबीरने दबल्या आवाजात विचारले. त्याच्या आवाजात संशय आणि सावधगिरी होती. तो नेहमीच अनोळखी लोकांपासून अंतर राखून असे, जणू आपल्या प्रदेशाचे रक्षण करणारा एखादा हिंस्र पशु. मी मोहितला पुण्यावरून सोबत आणलंय. तो खूप हुशार आणि गोंडस मुलगा आहे, म्हणून मी त्याला आपल्यासोबत राहायला बोलावले. नेहा प्रेमाने हसली. तिला आपल्या मुलांचा स्वभाव ठाऊक होता. काही जखमा फक्त वेळच भरून काढू शकते हे तिला माहीत होते. एक आई म्हणून ती फक्त संयमाने वाट पाहू शकत होती. बाबांना याबद्दल माहिती आहे का? तुझ्या बाबांनीच हे सुचवलंय, नेहा मृदू स्वरात म्हणाली आणि त्या नवीन मुलाला दोन्ही भावांच्या हवाली करून पुढे म्हणाली. तुम्ही तिघही गुण्यागोविंदाने राहा. मी आता तुमच्या बाबांना भेटायला जाते. अनेक दिवसात आमची भेट झालेली नाही. आईला मिठी मारल्यानंतर नेहा घराच्या आत निघून गेली आणि आता तिथे फक्त ते तिघे मुले एकमेकांकडे पाहत उभे होती. कबीरने पुढाकार घेतला. त्याचा चेहरा एखाद्या फ्रीजसारखा थंड झाला होता आणि डोळ्यात शत्रुत्वाची भावना होती. आपल्या भावासोबत वागणारा प्रेमळ कबीर आता पूर्णपणे बदलला होता. बाहेरील लोकांशी तो नेहमीच असा वागत असे. जा आणि थोडी विश्रांती घे. उद्या बाबांना रिपोर्ट कर. कबीर आपल्या मागे उभ्या असलेल्या अंगरक्षकांकडे पाहत थंडपणे म्हणाला. याला एखादी खोली द्या. काळ्या कपड्यातील अंगरक्षक होकारार्थी मान हलवतात. कबीर पुन्हा मोहितकडे न पाहता तिथून निघून गेला. रोहनने छुप्या नजरेने मोहितकडे पाहिले. आपल्या भुवया उंचावल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कोणतेही भाव नाहीत हे पाहून तो देखील आपल्या भावाच्या मागे निघून गेला. त्याच्यासाठी मोहित केवळ पुण्यातून आलेला एक नवीन नोकर होता, कुटुंबाचा सदस्य नाही. मोहित एका अंगरक्षकाच्या मागे घराच्या आत गेला. घरकाम पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीला त्याच्या येण्याबद्दल आधीच सांगण्यात आले होते, त्यामुळे खोलीची व्यवस्था लगेच झाली. अग्निहोत्री कुटुंबातील सदस्यांच्या खोल्या 3ऱ्या मजल्यावर होत्या, तर इतर कर्मचारी पहिल्या मजल्यावर राहत असत. तो अंगरक्षक मोहितला घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला, जिथे दोन्ही बाजूंनी बंद दरवाजे असलेली एक लांब गॅलरी होती. ते डाव्या बाजूच्या 3ऱ्या दरवाजासमोर थांबले. ही तुझी खोली आहे, तो माणूस इंग्रजीत म्हणाला आणि त्याने मोहितला चावी दिली. माझं नाव आलोक आहे. मी शेजारच्या खोलीत राहतो. काही लागलं तर मला सांग. मोहितने काहीही न बोलता शांतपणे चावी घेतली. आलोकने आपली खोली उघडली तर मोहित क्षणभर थांबला आणि मग स्वतःचा दरवाजा उघडून आत पाहू लागला. ती खोली त्याच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली होती. एखाद्या साध्या 1 बेडरूम अपार्टमेंटसारखी ती दिसत होती.
पलंग 2 लोकांसाठी पुरेसा मोठा होता. कोपऱ्यात एक कपाट, अभ्यासाचे टेबल, सोफा आणि छोटे स्टोरेज कॅबिनेट होते. आतल्या बाजूला एक स्वच्छ बाथरूम देखील होते. मोहितने आपली पिशवी पलंगाच्या शेजारी ठेवली आणि खोलीची नीट तपासणी केल्यावर तो पलंगावर आडवा झाला. पलंग स्वच्छ होता आणि चादरीला नुकत्याच धुतलेल्या कपड्यांसारखा सूर्यप्रकाशाचा मंद सुगंध येत होता. यामुळे त्याला थोडे हलके वाटले आणि त्याच्या शरीरातील साचलेला ताण थोडा कमी झाला. आपल्या आयुष्यात इतका मोठा आणि नाट्यमय बदल होईल तेही सीमा ओलांडून, अशी त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. त्याने एक सुस्कारा सोडला आणि खिशात हात घालून एक बॅलिसॉंग चाकू बाहेर काढला. त्याची मूठ गडद काळी होती आणि त्यावर लाल रंगाच्या ज्वालांची नक्षी होती. चाकूचे पाते अत्यंत धारदार होते आणि त्यात त्याचे भावनाशून्य काळे डोळे प्रतिबिंबित होत होते. हा चाकू त्याला 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिला होता. ती कोणती खेळणी किंवा परीकथांची गोष्ट नव्हती, तर हा धारदार चाकू होता. त्याने अगदी सहजपणे तो चाकू हातात धरला. त्याची बोटे पात्याभोवती सराईतपणे फिरू लागली आणि धातूचा तो प्रकाश त्याच्या हातामध्ये चमकू लागला. हेच त्याचे जग होते. एकतर टोळीत सामील व्हा किंवा मारले जा. तो फक्त कसे जगायचे याचाच विचार करायचा आणि जीवाच्या आकांताने धावत राहायचा. कारण थांबला तर त्याला वाऱ्यावर सोडले गेले असते. पण कोणी विचार केला होता की एक दिवस त्याला इतरांचे रक्षण करण्याची संधी मिळेल? मोहितने एक दीर्घ श्वास घेतला आणि आताच भेटलेल्या त्या 2 नवीन मालकांचा, कबीर आणि रोहन यांचा विचार करू लागला. त्या दोन्ही भावांनी त्याचे स्वागत तर केलेच नव्हते, उलट ते थोडे आश्चर्यचकित होते. त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हते, पण त्यांच्यातील उघड शत्रुत्वाच्या भावनेने मोहितला अस्वस्थ केले होते. स्वतःचे रक्षण करणे आधीच कठीण होते आणि जर त्यांनी त्याला नाकारले तर पुढे काय करावे हे त्याला समजत नव्हते. मोहितने चाकू मिटवून बाजूला ठेवला आणि मनातील थकवा लपवण्यासाठी डोळे मिटून घेतले. जेव्हा त्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा त्या डोळ्यात फक्त नेहमीचा शांतपणा होता. तो उठला, बाथरूममध्ये जाऊन अंघोळ केली आणि कपडे बदलले. सर्व आवराआवर करून तो पलंगावर पडला आणि कित्येक महिन्यांनंतर पहिल्यांदाच त्याला शांत झोप लागली. जे व्हायचे आहे ते होणारच होते. मोहित सकाळी लवकर उठला आणि त्याने आपल्या खोलीतच काही सोपे व्यायाम केले. विनाकारण बाहेर फिरण्याचे धाडस त्याने केले नाही. अंगातून घामाच्या धारा वाहू लागेपर्यंत व्यायाम केल्यावर त्याने अंघोळ केली आणि कपडे बदलले. त्याची तयारी पूर्ण झाल्यावर काही वेळातच दरवाजावर थाप पडली. त्याने दरवाजा उघडला तेव्हा समोर आलोक उभा होता, ज्याने काल त्याला इथे आणले होते. माझ्यासोबत चल, साहेब वर तुझी वाट पाहत आहेत. मोहित तयारच होता. त्याने फक्त खोलीला कुलूप लावले आणि तो त्या अंगरक्षकाच्या मागे चालू लागला. आलोक त्याला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. चालता चालता मोहितने घराचे बारकाईने निरीक्षण केले. वाड्याच्या मध्यभागी एक भव्य गोलाकार दिवाणखाना होता, ज्याच्या जमिनीवर जाड मऊ गालीच्या आणि छताला उजेड देण्यासाठी फ्रॉस्टेड काच लावली होती. एका वळणदार जिन्याने या दिवाणखान्याला वेढले होते. ते दुसऱ्या मजल्यावर पोहोचले आणि आलोक त्याला उजव्या बाजूला घेऊन गेला. लवकरच ते एका सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी दरवाजासमोर थांबले. आलोकने दरवाजा ठोठावला आणि आतून परवानगी मिळताच ते आत गेले. अंगरक्षकाने दरवाजा उघडला, पण तो स्वतः आत न जाता दारातच थांबला. मोहितने आपली मान थोडी झुकवली आणि तो आत शिरला. आलोकने बाहेरून दरवाजा बंद केला. आता मोहित त्या खोलीत एकटाच होता. खोलीत थोडा गारवा होता. एका भिंतीवर उंच पुस्तकांची कपाटे आणि फाईल्स मांडलेल्या होत्या. मध्यभागी फाईल्सचा ढीग असलेले एक मोठे टेबल होते. दुसऱ्या बाजूला एक आलिशान लेदरचा सोफा आणि मध्यभागी एक छोटे कॉफी टेबल होते. आत ये आणि बस, एक मध्यमवयीन माणूस बोलला. तो सोफ्यावर बसून आरामात कॉफी पीत होता. तो माणूस उंचपुरा होता आणि त्याच्या अस्तित्वातूनच एक प्रकारचा दरारा जाणवत होता. तो विजय अग्निहोत्री होता. त्याने आपल्या फिकट करड्या रंगांच्या नजरेने मोहितकडे पाहिले आणि पुन्हा कॉफीकडे लक्ष दिले. मोहितने त्यांच्या सूचनेनुसार दुसऱ्या सोफ्यावर बसकण मारली. त्याच्यासमोर विजयचे दोन्ही मुलगे बसले होते, ज्यांची वृत्ती अजूनही थंडच होती. मोहितने त्यांच्याकडे शांतपणे पाहिले आणि पुन्हा मालकाकडे वळला. मी आधी तुमची अधिकृत ओळख करून देतो, विजयने हातातील कॉफीचा कप फिरवत निवांतपणे म्हटले. हे माझे मुलगे आहेत. हा मोठा मुलगा कबीर आणि तो धाकटा रोहन. मला कबीर म्हणूनच हाक मारायची.
कबीरने लगेचच थंडपणे बजावले आणि मोहितकडे तिरस्काराने पाहून नजर फिरवली. विजय थोडे हसले आणि त्यांनी मोहितकडे बोट दाखवले. हा मोहित आहे. आजपासून तो तुमचा उजवा हात, मदतनीस म्हणून काम करेल. मला कोणत्याही मदतनीसाची गरज नाही. कबीरने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्याच्या आवाजातील शत्रुत्व आता स्पष्टपणे जाणवत होते. तुला कधी ना कधी त्याची गरज भासणारच आहे. विजय यांनी शांतपणे मान हलवली आणि समजावणीच्या सुरात म्हटले. आधी प्रयत्न तर करून बघ. जर तुला खरोखर तो आवडला नाही तर मी त्याला जाऊ देईन. कबीरने आपले ओठ आवडले पण पुन्हा विरोध केला नाही. याचा अर्थ त्याने तो प्रस्ताव नाखुशीने स्वीकारला होता. विजय यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते धाकट्या मुलाकडे वळले. मोहित आणि रोहन एकाच वयाचे आहेत. पुढच्या महिन्यापासून शाळा सुरू होत आहे. तुम्ही दोघे सोबत शाळेत जाल आणि एकमेकांची काळजी घ्याल. मी? रोहनने लांब सूर लावत विचारले. तो थोडा अस्वस्थ आणि वैतागलेला वाटत होता. हो, तूच. तुम्ही दोघे एकाच वयाचे आहात, मग तुझी काळजी कोण घेणार? विजय हसले. ते आपला निर्णय बदलण्याच्या मनस्थितीत नव्हते. पण मला वाटतं तोच तुझी काळजी घेण्यासाठी जास्त योग्य आहे. मोहित, कृपया. हा माझी काळजी घेणार? हा? रोहनने वैतागून मान वळवली आणि सुस्कारा सोडला. दुसरीकडे त्याचे वडील मात्र मिश्किलपणे हसले. जणू त्यांना आपल्या मुलाचा स्वभाव पूर्णपणे ठाऊक होता. तो तुझी काळजी घेईल हेच योग्य आहे, जेणेकरून तू पुन्हा कोणत्या संकटात सापडणार नाहीस. असं केल्याने तुझ्या आईची काळजी थोडी कमी होईल. पुढच्या वर्षी मी हायस्कूलमध्ये असेन, त्यामुळे माझ्याकडे भांडण करायला वेळ नसेल. रोहन कंटाळलेल्या सुरात हातावर हनुवटी टेकवून म्हणाला. मोहितने गुपचूप त्यांच्याकडे पाहिले. या दोन्ही भावांची व्यक्तिमत्वे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी होती. कबीर बर्फाच्या कड्यासारखा थंड होता, तर रोहन वरवर शांत दिसणाऱ्या समुद्रासारखा होता. पण त्या शांततेखाली एखादं वादळ दडलेलं आहे की नाही हे मोहितला ठाऊक नव्हते. रोहनला मोहितची नजर जाणवली आणि त्याने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. मोहितने आपली नजर चोरली नाही. काही क्षणांनंतर रोहननेच दुसरीकडे पाहिले. रोहन, शांत हो. मला खात्री आहे की मोहित तुझा जिवलग मित्र बनेल. विजय आपल्या मुलाकडे प्रेमाने पाहत म्हणाले. आणि कबीर, स्वतःला जगापासून तोडून घेऊ नकोस. या जगातली सर्वच माणसं वाईट नसतात. किमान माझा निर्णय तरी चुकीचा नसेल असा माझा विश्वास आहे. दोन्ही भाऊ गप्प राहिले आणि त्यांनी कोणताही विरोध केला नाही. विजय पुन्हा मोहितकडे वळले. त्यांच्या नजरेत पुन्हा तीच तीक्ष्णता आली होती. मी तुझ्या प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. माझे हे दोन्ही मुले आता तुझ्या जबाबदारीवर आहेत. कृपया माझा विश्वास तोडू नकोस. जी साहेब. मोहितने मान झुकवून शांतपणे उत्तर दिले. विजय यांच्या कपाळावरील आठ्या कमी झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य थोडे निवाळले. तुम्ही दोघे आता बाहेर जा. मला मोहितशी एकांतात बोलायचे आहे. कबीर आणि रोहन एकमेकांकडे पाहिले आणि ते उभे राहिले. कबीरने वडिलांना आदराने मान डोलावली आणि रोहनला घेऊन तो खोलीबाहेर पडला. दरवाजा बंद होईपर्यंत मोहित शांत बसून राहिला. दोन्ही मुले बाहेर जाताच विजय यांनी एक दीर्घ श्वास सोडला. आता ते मगाशी होते त्यापेक्षा जास्त थकलेले आणि वयस्कर वाटत होते. इथपर्यंतचा प्रवास तुझ्यासाठी कठीण होता, पण तू हा मार्ग निवडलास याचा मला आनंद आहे. मोहितने मान झुकवली, पण त्याच्या मनात मात्र निराळाच विचार सुरू होता. मी तुला इथे माझा सेवक किंवा अंगरक्षक म्हणून आणलेलं नाही, विजय पुढे म्हणाले. त्यांचे डोळे आता अधिक खोल वाटत होते. मला तू माझ्या मुलांचा विश्वासू साथीदार व्हावा असे वाटते. विश्वासू साथीदार होणे म्हणजे भावी गँग लीडर सोबत मोठे होणे, त्याचा आधार बनणे, त्याला मदत करणे आणि गरज पडल्यास त्याच्या चुकांना विरोध करणे. अगदी वेळ पडली तर त्याच्यासाठी प्राण देण्यासही तयार असणे. मला समजले, मोहित म्हणाला, पण त्याचा यावर पूर्ण विश्वास नव्हता. कोणाचाही जीव न घेता खरोखर असे नाते टिकू शकते का? त्यांच्याशी जुळवून घेणे थोडे कठीण जाईल. मला आशा आहे की तू संयम राखशील. विजय थोडे मिश्किलपणे हसले. पण जर त्यांनी खरोखरच अवाजवी त्रास दिला तर तू त्यांना धडा शिकवू शकतोस. मी तुला दोष देणार नाही. फक्त तुझा चाकू त्यांच्यावर वापरू नकोस. मोहित क्षणभर थबकला. वडिलांनीच आपल्या मुलांना मारण्याची परवानगी द्यावी हे त्याला अनपेक्षित होते. हे चालेल का? साहेब, तुम्हाला माहीत आहे की मी फारसा दयाळू नाहीये. दया दाखवू नकोस. त्यांची कातडी जाड आणि कणखर आहे.
तू पूर्ण ताकदीने मारले नाहीस तर त्यांना काही होणार नाही, विजय सहजपणे म्हणाले. मी तुला वचन देतो की मी तुला शिक्षा करणार नाही. मोहितने जरी तसे करायचे ठरवले नव्हते, तरी संकटकाळी ही परवानगी त्याने मनात नोंदवून ठेवली. आता जा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न कर. मला वाटते तुझ्या आणि कबीरचे चांगले जमेल. तो थोडा संशयी असला तरी कोणाला उगाच त्रास देणार नाही. विजय यांनी सुस्कारा सोडला, पण रोहनच्या बाबतीत मात्र तुला थोडा जास्त संयम ठेवावा लागेल. रोहनमध्ये असे नक्की काय आहे की विजय यांना वारंवार संयम राखायला सांगावे लागत आहे? असा विचार करत मोहित बाहेर पडला. मोहित शांतपणे आलोकच्या मागे चालू लागला. चालता चालता तो त्या माणसाचे, आलोकचे निरीक्षण करत होता. तो उंच, स्नायुबद्ध आणि साधारण 30शीतील असावा, पण त्याच्या व्यक्तिमत्वातून एक प्रकारची दहशत जाणवत होती. आलोक त्याला घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका पांढऱ्या इमारतीकडे घेऊन गेला. तिथून अन्नाचा खमंग वास येत होता, ज्यावरून ती जागा स्वयंपाकघर असावी असा मोहितने अंदाज बांधला. 3रा मजला हा प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे फक्त अग्निहोत्री कुटुंब राहते. परवानगीशिवाय तिथे कोणालाही जाता येत नाही, आलोकने माहिती दिली. 2ऱ्या मजल्यावर उजव्या बाजूला मालक आणि मोठ्या साहेबांचा अभ्यास कक्ष, स्टडी रूम आहे. डाव्या बाजूला मालकिणीची खोली आहे. तुला फक्त पहिल्या मजल्यावर फिरण्याची परवानगी आहे. आणि हे स्वयंपाकघर, इथे तू जेवण करू शकतोस. मोहितने मान हलवली. त्याने ऐकले होते की मोठी माणसे आलिशान घरात राहतात, पण ती घरे मनाने थंड आणि निर्दयी असतात. मात्र हे घर त्याला कल्पनेपेक्षा जास्त जिवंत वाटत होते. हे कुटुंब जरी एकमेकांच्या खूप जवळ नसले तरी त्यांच्यात प्रेम होते आणि कोणतेही मोठे वाद नव्हते. त्यांचे हे सुखी कुटुंब पाहून कोणालाही हेवा वाटला असता. मोहितच्या ओठांच्या कडा किंचित उंचावल्या, पण त्याने लगेच स्वतःला सावरले आणि आपला चेहरा पुन्हा निर्विकार केला. कबीर बाबा तुझी अभ्यास कक्षात वाट पाहत आहेत. नाश्ता झाला की मी तुला तिथे घेऊन जातो, आलोक म्हणाला आणि त्याला इमारतीच्या आत घेऊन गेला. आतली जागा एखाद्या उपहारगृहासारखी, कॅन्टीनसारखी होती. छतावर व्हेंटिलेशनसाठी मोठा घुमट होता, ज्यामध्ये तिथे अजिबात उकाडा जाणवत नव्हता. मध्यभागी एक लांब टेबल होते आणि बाजूला किचन काउंटरवर चांदीच्या अनेक ताटल्या ठेवल्या होत्या. आलोकने मोहितला एक ताट दिले आणि तो स्वतः अन्न वाढू लागला. सेल्फ सर्व्हिस आहे, तुला पाहिजे तितकं घे. इथे दिवसभर जेवण उपलब्ध असतं, पण एक अट आहे, जे काही वाढून घेशील ते संपवावं लागेल, नाहीतर इथला आचारी तुला पळवून पळवून मारेल. मोहितने मान हलवली आणि आलोकच्या ताटाकडे पाहिले. त्या ताटात 4 कप्पे होते आणि ते इतके मोठे होते की मोहितला शंका आली की तो त्यातील अर्धे तरी संपवू शकेल का. पण आलोकने सराईतपणे ते ताट पूर्ण भरले होते. बहुतेक पदार्थ भारतीय ब्रेकफास्ट थाटणीचे होते. मोहितने टोस्टचे 3 तुकडे, ऑमलेट, हॅम, लोणी आणि स्ट्रॉबेरी जॅम घेतले आणि तो आलोकसोबत टेबलावर जाऊन बसला. तिथे आधीच काही लोक बसले होते. सर्वच धिप्पाड, काळ्या कपड्यांतील अंगरक्षक. नुकताच 15 वर्षांचा झालेला मोहित त्यांच्यासमोर एखाद्या बुटक्या माणसासारखा वाटत होता. नवीन आहेस का? टेबलावर बसलेल्या एका माणसाने विचारले. त्याचा वर्ण सावळा होता आणि गालावर एक मोठी जखम होती, ज्यामुळे तो अधिकच भयानक दिसत होता. हा कबीर बाबांचा नवीन मदतनीस आहे, आलोकने थोडक्यात ओळख करून दिली. आणि मोहित ही अग्निहोत्री कुटुंबाची मुख्य अंगरक्षक टीम आहे. मोहितने शांतपणे मान डोलावली. बाजूला बसलेल्या एकाने जोरात हसून मोहितच्या खांद्यावर जोरात थाप मारली. भिवू नकोस, आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत, तो जखमेच्या खुणेचा माणूस म्हणाला. माझं नाव कैलास. तुझं नाव काय? 13 वर्षांचा आहेस का तू? एवढ्या लहान वयात मोठ्या साहेबांसोबत इथे काय करतोयस? मोहितने पापण्या लवलावल्या. तो माणूस मैत्रीचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरील ती जखम पाहता त्याचे हसू मैत्रीपूर्ण वाटण्याऐवजी धमकी दिल्यासारखे वाटत होते. एखादे लहान मुलं असते तर नक्कीच रडले असते. माझं नाव मोहित, मी 16 वर्षांचा आहे. त्याने हात पुढे केला, पण कैलासचे डोळे आश्चर्याने विस्फारले. 16? म्हणजे तू बाबांपेक्षा, रोहनपेक्षाही मोठा आहेस? कैलास जोरात ओरडला. खोटं नको बोलूस, इथे तुझी ताकद महत्वाची आहे. तू मूल आहेस की नाही याने कोणाला फरक पडत नाही. मोहितला स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटले. त्याने शांतपणे आपले ओळखपत्र बाहेर काढून कैलासकडे दिले. कैलासने ते पाहिले आणि तो आलोककडे वळला. बॉस, तुम्ही याचं खोटं आयडी बनवलं का?
आलोकने फक्त एक सुस्कारा सोडला. कैलास थोडा मागे सरकला आणि त्याने ओळखपत्र परत दिले. पण 2 मिनिटातच तो पुन्हा मोहितच्या ताटाकडे वाकून पाहू लागला. मोहित, तू बॉसला घाबरतोयस का? इथलं जेवण मोफत आहे. हवं तितकं घे. कैलासने पुन्हा त्याच्या खांद्यावर थाप मारली, ज्यामुळे मोहितचा तोल थोडा गेलाच होता. मी एवढंच जेवतो, मोहित म्हणाला. हे तुझं नेहमीचं जेवण आहे? मग तू इतका हळकुळा आहेस यात नवल नाही. तू तर मांजरासारखा खातोस. कैलास तक्रार करत त्याच्या ताटात सॉसेस वाढू लागला. इतकं कमी खाऊन तू उंच कसा होणार? हे घे, हे खूप चविष्ट आहे. मोहितने हताशपणे आपल्या ताटाकडे पाहिले. हे धिप्पाड लोक स्वतःला सोडून इतरांना लहान कसे म्हणू शकतात, याचे त्याला नवल वाटले. मला हे नकोय, तो थंडपणे म्हणाला आणि त्याने ते सॉसेज पुन्हा कैलासच्या ताटात ढकलले. कैलास मात्र मोठ्याने हसायला लागला. बस कर आता, आलोकने त्याला थांबवले. जेवण झालं की माझ्या मागे ये. मालक तुझी वाट पाहत आहेत. मोहितने त्या मोठ्या माणसांकडे दुर्लक्ष केले. पटापट जेवण संपवले. पाणी प्यायले आणि तो आलोकच्या मागे निघाले. आता वेळ होती त्याच्या नवीन मालकाला म्हणजेच कबीरला भेटण्याची. आलोक त्याला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर परत घेऊन आला. आता मोहितच्या लक्षात आले की सकाळी तो ज्या मोठ्या लाकडी दरवाजातून बाहेर आला होता, त्या व्यतिरिक्त तिथे जवळच आणखी 2 लहान दरवाजे होते. ते पहिल्या दरवाजापाशी थांबले. आलोकने 2-3 वेळा दरवाजा ठोठावला आणि आतून परवानगी मिळताच दरवाजा उघडला. आलोकने मोहितला आत जाण्याला खुणावले. मोहित खोलीच्या मध्यभागी गेला आणि समोर टेबलाच्या मागे बसलेल्या त्या तरुणाकडे, कबीरकडे वळला. त्याचा चेहरा शांत होता, पण तो मनातल्या मनात आपल्या नवीन मालकाचा अंदाज घेत होता. कबीर हा एक उंच तरुण होता. त्याची शरीरयष्टी पिळदार आणि बैठकीची पद्धत एखाद्या योद्ध्यासारखी होती. त्याचे राखाडी डोळे शांतपणे हातातील कागदपत्रे वाचत होते आणि कपाळावर केस येऊ नयेत म्हणून त्याने त्याचे गडद केस वरच्या बाजूला विंचरले होते. कबीरच्या हातात असलेल्या त्या जाड फाईलकडे पाहून मोहितला 70% खात्री पटली की ती त्याचीच वैयक्तिक माहिती असावी. खोलीत बराच वेळ शांतता होती. फक्त कागद उलटण्याचा आवाज येत होता. अखेर कबीरच आधी बोलला. तू इथे कशासाठी आला आहेस? मी इथे कबीर बाबांचा विश्वासू साथीदार म्हणून आलो आहे. मोहितने कोणत्याही भावनेशिवाय उत्तर दिले. तुझा बायोडाटा उत्कृष्ट आहे, कबीर पुढे बोलू लागला. त्याला मोहितच्या उत्तराने काही फरक पडला नव्हता. तुझी शैक्षणिक प्रगती, प्रशिक्षणाचे निकाल आणि कौशल्यांचे मूल्यांकन, प्रत्येक बाबतीत तुझे गुण उच्च आहेत. मला त्याचे कौतुक वाटते. मोहित शांत उभा राहिला. त्याच्यासाठी ही कामगिरी अभिमानाची गोष्ट नव्हती, तर फक्त एक नेमून दिलेले काम होते जे त्याला पूर्ण करायचे होते. पण माझा आता कोणावरही विश्वास उरलेला नाही. कबीरने नजर वर केली. त्याचे राखाडी डोळे संशयाने आकुंचन पावले होते. मोहितने आपल्या भुवया उंचावल्या. त्याला फारसा फरक पडत नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळाबद्दल त्याला थोडीफार कल्पना होती. अग्निहोत्री कुटुंबाचा मोठा वारस, ज्याला कधीकाळी फसवले गेले होते. असा मुलगा जो आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणावरही विश्वास ठेवत नसे. मोहितच्या ओठांच्या कडा किंचित उंचावल्या. त्याच्या चेहऱ्यावर एक हलके स्मित आले. त्याला कबीरच्या बोलण्याचा कोणताही दबाव जाणवला नाही. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.